चंद्रकांत विठ्ठल गावंडे कोळेगाव येथील शेतकरी असून मी हिरा शेत तेलंगरे वालसा वडला येथील प्रगत शेतकरी यांच्या शेतावर मिरची पीक पाणीसाठी आलेलो आहे. तरी इथं महागागा सीडची सिंधू वाण लावलेलं आहे. ही सिंधी वाण हे एकदम एकदम मी स्वतः बघितलं आणि आमच्या कोळेगावचे 30-35 शेतकरी आले तर बघण्यासाठी. एक नंबर वाण आहे आणि ह्या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की याची फळधारणा चालू आहे, फुल सेटिंग चालू आहे आणि तोडणीला सोपी आहे. व्हायरसला 99% एकदम एक नंबर क्वालिटीचं वाण आहे. आणि माझं एकच विनंती सर्व शेतकरी बांधवांना, सिंधू हे वाण प्रत्येक शेतकऱ्यांनी लावावं. आणि आजच्या घडीच्या कंडिशन मध्ये ह्या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी मिरचीचे पहिले एक दोन तीन थोडे चांगले नंबर राहिले. त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंना माझी एक विनंती आहे की ही एप्रिल आणि मेच्या पहिल्या टप्प्यात मिरची लावावी आणि सर्वात जास्त पैसा बनल हा या सिंधू या वाणाचा. तोडणी सोपी आहे, सेटिंग चांगली आहे आणि फुलधारणा चांगली आहे, फळधारणा चांगली आहे. आणि इथं वैशिष्ट्य म्हणलं तोडाला एकदम एक नंबर आहे आणि एक्सपोर्टला एक नंबर चालणार वाण आहे सध्याच्या घडीला. आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी माझी विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना, ही सिंधू हे वाण प्रत्येक शेतकऱ्यांनी लावावं जेणेकरून सर्वात जास्त आणि ऑर्ली व्हरायटी सर्वात महत्वाचं म्हणलं 10 ते 12 दिवसात तोडा येतो. लागवडीनंतर 45 ते 50 दिवसात पहिला तोडा येतो. म्हणजे 10 ते 12 दिवसात एक 45 ते 50 दिवसात म्हणजे सर्वात जास्त लवकर येणार वाण म्हणजे सिंधू. आणि सर्व शेतकरी माझी विनंती आहे की तुम्ही 10,000 खोड जर लावत असेल तर कमीत कमी 3,000 खोड तरी आपल्या याचं रोप तरी या सिंधू वाणाचं लावा, कारण की सर्वात जास्त पैसा देणार वाण हे आणि एक्सपोर्ट चालणार वाण आहे. धन्यवाद.